आपले सर्वांचे रेडियन्स अपडेट या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून महा टी जी परीक्षा असते म्हणजेच राज्याची शिक्षक पात्रता परीक्षा ज्याला आपण म्हणतो, तर त्या संदर्भात जे हे महत्त्वाचं नोटिफिकेशन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यातर्फे देण्यात आलेलं आहे. 2024 मध्ये महा टी परीक्षा होणार आहे आणि त्या संदर्भातला जे परीक्षेचा टाइमटेबल होता ते देखील माननीय शासनाच्या वतीने मान्य उच्च न्यायालयात देखील एका याचिकेमध्ये दाखल करण्यात आला होता की ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या दरम्यान ही परीक्षा होणार आहे. तर मित्रांनो, आता ही जी परीक्षा असणार आहे ते नोव्हेंबरमध्येच घेण्यात येणार आहे. त्याचं नोटिफिकेशन आजच्या तारखेला 9 तारखेला इथे परीक्षा परिषदेने काढलेला आहे. तर आपण स्क्रीनवर बघू शकता, हा जो प्रसिद्धी पत्रक आहे तो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अधिकृत वेबसाईटवर देखील करण्यात आलेला आहे. ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. तर आपण इथे स्क्रीनवर बघू शकता की महा टी 2024 त्याची जबाबदारी जे आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्यावर महाराष्ट्र शासनाने जे देण्यात आलेली आहे त्यांच्याकडे, आणि त्यांच्या माध्यमातून ही जी परीक्षा असणार आहे ते 10/11/2024 रोजी घेण्याचे निश्चित केलेले आहे. यामध्ये मित्रांनो सर्व प्रकारचे माध्यम, त्यानंतर गट या संदर्भातली सर्व माहिती GR वगैरे जे असतील ते तुम्हाला mahatet.in या वेबसाईटवर देखील उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. तसेच परीक्षेकरिता ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, त्यानंतर परीक्षेचा हॉल तिकीट वगैरे सर्व माहिती तुम्हाला जे वेबसाईटवर देण्यात आलेली आहे, तुम्हाला जे आहे तिथे लॉग इन करून सर्व बाबी बघायचे आहे. यामध्ये आपण थोडक्यामध्ये माहिती घेणार आहोत. आपण स्क्रीनवर बघू शकता की जे अर्ज करण्याचा कालावधी मित्रांनो आज रात्रीपासूनच ते सुरू करण्यात आलेला आहे. म्हणजेच 9 तारखेपासून तुम्हाला अर्ज करता येणार आहे. परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि ते तुम्हाला 30/9/2024 पर्यंत जे आहे अखेरपर्यंत त्याचा ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. याची तुम्हाला जे आहे टाइम टेबल हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. यामध्ये ऑनलाईन अर्ज भरणे आणि त्याची फीस भरणे याचा कालावधी तुम्हाला आज 9/9/2024 ते 30/9/2024 अशी तारीख त्याकरिता निश्चित करण्यात आलेली आहे. आणि जे तुमचे हॉल तिकीट असणारे परीक्षेचे ते पुढच्या महिन्यामध्ये म्हणजेच 10व्या महिन्यामध्ये 28/10 ते 10/11 म्हणजे परीक्षेच्या एक दिवस अगोदर तुम्हाला जे आहे ते उपलब्ध असणार आहे तुमचं जे हॉल तिकीट असणार आहे ते. आणि 10/11/2024 रोजी तुमची जी परीक्षा असणार आहे त्याचं टाइम टेबल देखील इथे डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. पेपर 1 जे असणार आहे 10/11/2024 रोजी सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत हा पेपर 1 असणार आहे. पेपर 2 त्याच दिवशी तुम्हाला दुपारी 2 ते 4:30च्या दरम्यान पेपर होणार आहे. अशा प्रकारचं टाइम टेबल जे उपायुक्त आहेत MSCचे परीक्षा परिषदेचे त्यांनी दिलेला आहे. तुमच्यासाठी हा जो वेळापत्रक आहे तो अजून या संदर्भातली डिटेल्स सहित सर्व माहिती तुम्हाला कशा प्रकारचे अर्ज करायचा आहे आणि कोणकोणते तुम्हाला डॉक्युमेंट्स लागणार आहे, फी काय असणार आहे, सर्व माहिती तुम्हाला जे इथे आपले TETच्या पोर्टलवर देखील ते उपलब्ध करून देण्यात आलेले. आता 2018 आणि 2019 जे गैरप्रकार TETमध्ये झाला होता तर त्यामध्ये समाविष्ट असलेल्या उमेदवारांची यादी या वेबसाईटवर परीक्षा परिषदेचे उपलब्ध आहे. प्रत्येक उमेदवाराने संबंधित यादीमध्ये आपले नाव आहे किंवा नाही हे तपासायचे आहे आणि याची खात्री करूनच वस्तुनिष्ठ माहिती आवेदनपत्रामध्ये भरायची. आपण भरलेली माहिती चुकीची असल्यास तसे त्यांना कळल्यास या संबंधित जे कोणत्याही स्तरावर तुमची जे संपादक रद्द करण्याचा अधिकार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्याकडे राहणार आहे. 2018 व 2019ची जी घोटाळ्याची यादी आहे त्यामध्ये समाविष्ट असून सुद्धा जर तुम्ही खोटी माहिती टाकून इथे जर परीक्षेला तुम्ही बसण्याचा जर काही तुमचा मानस असेल तर मित्रांनो इथे लक्षात घ्या की तुमच्यावर जे इथे परीक्षेमध्ये प्रविष्ट झाल्यास कायदेशीर कारवाईसुद्धा आता करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने TET घोटाळ्यातील उमेदवारांना इथे स्पष्ट दिलेला आहे की तुमच्यावर परीक्षामध्ये देखील बसण्याची जे बंदी आहे. जर तुम्ही काही चुकीची किंवा खोटी माहिती भरून जर तुम्ही परीक्षेला बसण्याचा तुमचा काही मानस असेल किंवा तुम्ही बसण्यास ते पाहत आहात तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई देखील भविष्यामध्ये परीक्षा परिषदेच्या तर्फे करण्यात येणार आहे. उमेदवारांनी याबाबतची गांभीर्याने नोंद घ्यायची आहे. परीक्षा संदर्भात सर्व प्रकारचे बदल तुम्हाला वेळोवेळी जे आहे परीक्षा परिषदेची अधिकृत वेबसाईटवर कळवण्यात येणार आहे आणि हेल्पलाईन नंबर देखील तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे. अशी प्रकारची माहिती उपायुक्त यांनी दिलेली आहे. आणि एकापेक्षा जास्त आवेदनपत्र भरल्यास अंतिम भरलेले तुमचे आवेदनपत्र जे आहेत ते शेवटचे भरलेले ग्राह्य धरण्यात येणार आहे. आधी सादर केलेले सर्व तुमचे पत्र असणार आहे ते किंवा ॲप्लिकेशन असणार आहे ते त्याचे शुल्क देखील तुम्हाला परत मिळणार नाहीत. आणि इथे त्यांनी सांगितलेलं आहे की मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीच्या अधीन राहून तुम्हाला परीक्षेकरिता तात्पुरता प्रवेश दिला जातो. त्याचा निकाल घोषित केला जातो आणि परीक्षा निकालाच्या नंतर
शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्रांची पडताळणी प्रमाणपत्र वितरणाच्या वेळी करण्यात येणार आहे आणि त्यानंतरच तुम्हाला जे प्रमाणपत्र ते देण्यात येणार आहे. जर त्यामध्ये काही तफावत आढळून आली तर तुमची उमेदवारी देखील इथे रद्द करण्याची सूचना इथे MSCने टाकलेल्या आहेत. तर मित्रांनो, अर्ज स्वीकारण्याचं जे अंतिम दिनांक आहे त्या अंतिम दिनांकापर्यंत तुम्हाला परीक्षा शुल्क ऑनलाईनरित्या भरायचे आहे. त्यानंतर वेगळ्याने तुम्हाला टाईम भेटणार नाही, म्हणून एकच वेळी जे फॉर्म भरून पेमेंट करायचं आहे आणि त्याची शेवटची दिनांक तुम्हाला जे इथे या महिन्याची जे देण्यात आलेली आहे ते तुम्हाला लक्षात घ्यायची आहे की तुम्हाला इथे 30/9/24 पर्यंत अर्ज करता येणार आहे. आणि मित्रांनो, याकरिता परीक्षा शुल्क वगैरे जी काही माहिती आहे ते देखील आपण इथे बघूया. आपण स्क्रीनवर बघू शकता की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची अधिकृत वेबसाईट आहे, त्याच्यावर ही वेबसाईट सुरू करण्यात आलेली आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा आजपासूनच तुम्हाला इथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. परीक्षा परिषदेची ही जी वेबसाईट असणार आहे मित्रांनो, त्यावर तुम्हाला जे इथे फी संदर्भात देखील त्यांनी माहिती दिलेली आहे आणि फी कोणाला किती लागणार आहे त्याबाबतचा तपशील तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. जे कास्टमधील उमेदवार आहेत त्यांच्याकरिता पेपर 1 किंवा 2 असेल तर तुम्हाला जे 700 रुपये फीस ठरवण्यात आलेली आहे. तसेच अपंग असतील त्यांच्याकरिता देखील 700 रुपये आहेत आणि इतर सर्व उमेदवार यामध्ये जे SC BC असेल, VJ असेल, ओपन असेल, EWS असेल, या सर्वांना 1000 रुपये मित्रांनो प्रति पेपर अशा प्रकारचं त्यांनी हे ठेवलेलं आहे परीक्षा शुल्क. त्यानंतर जर तुम्हाला दोन्ही पेपर द्यायचे असेल तर 900 रुपये SC आणि ST करिता. त्यानंतर इथे तुम्ही 900 रुपयाचे हे तुम्हाला हँडिकॅपकरिता द्यायचे आहे आणि 1200 रुपये सर्वसाधारण उमेदवारांना दोन्ही पेपरकरिता द्यावे लागणार आहे. एक पेपरची फीस तुम्हाला जे इथे 1000 रुपये पे करावी लागणार आहे. 1000 मध्ये तुम्हाला जे एक पेपर इथे देता येणार आहे. ओपन कॅटेगरी किंवा इतर जे कॅटेगरी आहे यामध्ये यांच्याकरिता 1000 फी त्यांनी ठेवलेली आहे आणि अपंग SC ST यांच्याकरिता 700 रुपये फीस मित्रांनो इथे ठेवण्यात आलेली आहे. तर आपण जे ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून जे इथे परीक्षेकरिता अर्ज करायचा आहे आणि आपले त्यामध्ये सेंटर निवडायचं आहे आणि परीक्षा शुल्क भरून जे त्याचा फॉर्म आपल्याकडे ठेवायचा आहे. तर मित्रांनो, ही महत्त्वाची नोटिफिकेशन होती TET संदर्भातली, जी ती माहिती आज आपण इथे घेतलेली आहे.